एसटी बस म्हणजे प्रत्येकाच्या प्रवासाचं एक शेवटचं आणि परवडणारं ऑप्शन। आपल्याला विश्वास असतो जगाच्या पाठीवर आपल्याला दुसरी गाडी मिळो ना मिळो, आपल्याला बस ही लहानातल्या लहान गावात तर नक्कीच उपलब्ध होईल। पण तुम्हाला माहिती आहे, आपल्याला बसचा प्रवास उपलब्ध करून देणारा, गावोगावी धावणाऱ्या लाल रंगाच्या बसचा चालक, वाहक आणि कंडक्टर म्हणजेच आपले एसटी कर्मचारी गेली कित्येक वर्ष ते आपल्या खेड्यापाड्यांना जोडणारे एक दुवा बनले आहेत। पण आज त्याच कर्मचाऱ्यांच्या हातात पगाराच्या नावाने फक्त निराशाच पडते। इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलमध्ये त्यांना फक्त 56% पगार मिळालाय। होय, 56% पगार म्हणजे तुम्ही विचार करा ना, एखाद्याने मरमर करत 100% काम करायचं, पण त्याला पगार मात्र 56% मिळणार। हा कुठला न्याय आहे? अरे, एखादा बिगारी कामगार जो दिवसाच्या हिशोबाने रोज काम करतो, तो सुद्धा दिवसाच्या शेवटी आपला पूर्ण दिवसाचा पगार घेऊन घरी जातो। मग सरकारचा हा असा दुजा भाव एसटी कर्मचाऱ्यांवरच का? आपण प्रत्येक वेळी बघत असतो सगळ्यांचे पगार वेळेवर झालेले असतात, परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांना मात्र उशीर होतो। यंदा मार्च महिन्याचं वेतन अजून पूर्ण मिळालेलं नाहीये। पण तुम्ही कधी विचार केलाय का, सरकारने 995 कोटींची तरतुदीची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात दिले फक्त किती? 272 कोटी। मग बाकी कुठे गेले? अडचणी सर भरपूर येतात, कारण की पगार जर या 56% मध्ये काहीच होणार नाही सर। आमच्यावालं घरचं भाडं, रूम भाडं आहे, राशन आहे, सर्व आहे, मुलांचा खर्च आहे। एवढं करत असताना आम्ही लोकांकडून पैसे घेतो, त्यांना वापस कधी द्यायचे? आम्ही सांगतो 7 तारखेला पगार होऊन पैसे द्यायचे, अजून भरपूर लोकांचे पैसे उसने घेतलेले। काही अडचणी असतात, काही घरच्या अडचणी असतात, आई वडिलांच्या अडचणी असतात, तर आम्ही असं करू शकत नाही सर। एवढ्या कमी पगारमध्ये आमचा निर्वाह होऊ शकत नाही। तर आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्याने पूर्ण पगार द्यावा, वेळेवर द्यावा, आणि बाकीचे महागाई भत्ते वगैरे डी वगैरे असतील ते सर्व पूर्ण करावे। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा ह्या एसटी कर्मचाऱ्यांची दुःखद व्यथा। जसं की या कर्मचाऱ्याने सांगितलं, 56% पगारात त्यांचं काय होईल? एकीकडे घराचं भाडं भरणं, दुसरीकडे घरात परिवाराला खाण्यासाठी राशन भरणं, मुलाबाळांचा खर्च आहे तो वेगळा। एसटी कर्मचारी पार खचलाय, स्पष्ट दिसतंय। पण बिचाराला साधं रडू आलं तरी त्याला रडताही येत नाही, कारण त्याला माहितीये त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच आहे। असं बघायला गेलं तर हा कर्मचारी फक्त नोकरी नाही करत, तो आपल्या महाराष्ट्राच्या जीवन वाहिनीला जिवंत ठेवतोय। पण त्याच्या मेहनतीचं मोल काय? तर 44% पगार कपात। मला तर कधी कधी नवल वाटतं, सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच एवढं कठोर काळजाचं काय? आजवर अनेक सरकार आली गेली, पण प्रत्येक सरकार हे एसटी कर्मचाऱ्यांबाबतीत जरा उदासीनच दिसलंय। बरे, या कपाती मागचं कारण काय हे समजून घेऊयात। सकाळ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले असून खर्च वाढत चाललाय। इंधनाचे दर, देखभाल खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार यामुळे महामंडळावर आर्थिक ताण वाढलाय। याशिवाय 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी संपांमुळेही महामंडळाला मोठा फटका बसला होता। तेव्हापासून सरकारने विलीनीकरण आणि पगारवाढीच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्याची पूर्ण अंमलबजावणी अजूनही झालेली दिसत नाहीये। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची सद्यस्थितीबद्दल सांगायचं झालं तर ती अत्यंत चिंताजनक आहे। एकीकडे त्यांना नियमित पगाराची हमी नाही, तर दुसरीकडे महागाईमुळे त्यांचा खर्च वाढत चाललाय। मार्च 2025च्या या पगार कपातीने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलंय। अनेक कर्मचारी कर्जबाजारी झालेत, तर काहींना घर खर्च चालवणंही कठीण झालंय। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता अजूनही दिलेला नाहीये। बरं, तो महागाई भत्ता एक रकमी द्या असं हायकोर्टाचे आदेश असूनही तो भत्ता दिला गेला नाहीये। सध्या कर्मचाऱ्यांचा 56% महागाई भत्ता थकीत आहे। यंदा मार्च महिन्याचा पगार फक्त 56%च दिलाय, जो की इतिहासात पहिल्यांदाच पगारात कपात झालीय। कर्मचाऱ्यांचे पगार हे ठरल्याप्रमाणे 7 तारखेला होत नाहीत, ते कधी 8, कधी 9, कधी 10 अशा तारखेला होतात। बरं, तुम्हाला माहित आहे का, एसटी दैनंदिन फायद्यात आहे, कारण रोज सरासरी 22 कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला 660 ते 700 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न होतं, आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला 440 कोटी रुपये लागतात। मग तुम्हीच विचार करा, जर उत्पन्न 700 कोटी आहे, मग पगार कपात का होते?
आणि एवढंच नाही बरं का, कर्मचाऱ्यांना घरभाडं हे तालुका स्तरावर 8% असूनही ते फक्त 7%च दिलं जात आहे. पण ते सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर दिलं जात नाही. मी सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली. ती पोस्ट नक्की सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडेल. सरकार एसटी कर्मचाऱ्यांविरोधात एवढं उदासीन का आहे? @shadowpm रागा या युजरने या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर एक पोस्ट केली आहे. त्यात असं लिहिलंय की महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांविरोधात हे अन्यायकारक नाही का? म्हणजे बघा ना, दरवेळी निधी नाही सांगणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारकडे जाहिरातींसाठी हजारो कोटी आहेत, पण कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी नाही. यातून सरकारच्या प्राथमिकतांवर प्रश्न उपस्थित होतोय. पुढे आता कर्मचारी संघटनांनी या पगार कपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांनी पूर्ण मेहनत घेतली असताना त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळणं हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे संघटनांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय की जर पूर्ण पगार तातडीने जमा केला नाही तर ते आंदोलन तीव्र करतील. यामध्ये बस सेवा बंद करण्यापासून ते सरकार विरोधी निदर्शनांपर्यंतचे पर्याय त्यांच्या समोर आहेत. कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की सरकारकडे निधीची कमतरता नाहीये, फक्त त्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात चूक होतीये. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, पण सरकार काय करते? 15 एप्रिलला परिवहन विभागाशी बैठक आहे असं सांगतायत. पण आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे त्या बैठकीपर्यंत या कर्मचाऱ्यांनी काय करायचं? उपाशी राहायचं का? मुळात महायुती सरकारला जाहिरातींसाठी आणि योजनांसाठी कोट्यवधी रुपये आहेत, पण या मेहनती कर्मचाऱ्यांसाठी का नाहीत? आज सकाळीच मी बातमी बघितली, राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांना कामकाजासाठी 1 कोटी रुपयांची iPad खरेदी करण्यात आली आहे. मग तुम्हाला असा प्रश्न नाही पडत का की एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला तुमच्याकडे निधी नाहीये, पण iPadवर उधळपट्टी केलेली तुम्हाला चालते? एसटी कर्मचाऱ्यांना अर्ध पगार मिळणं ही राज्य सरकारच्या आणि परिवहन विभागाच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचं उर्वरित पगार तातडीने करावेत. सरकारकडे निधी नाही अशी बेजबाबदार उत्तरं देणं सरकारला शोभत नाही. स्वतःच्या जीवावर उदार होत सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशा समस्येला तोंड द्यावं लागणार नाही याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा मायबाप सरकारकडे आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.